शिवसकाळ. आज आपण आलेलो आहे सौंदत्ती हा किल्ला पाहण्यासाठी. सौंदत्ती हा किल्ला येतो सौंदत्ती तालुका, जिल्हा बेळगाव व कर्नाटक स्टेट येथे. आणि गोवा दौऱ्यामधला हा आपला 18 नंबर 16 नंबर 17 नंबर किल्ला आहे. आणि पाहू शकतो मागं सौंदत्ती किल्ला वर आलेले. तर आता आपण पाहणार आहे. चला पाहू, हा पूर्ण गड आपण पाहून घेऊ. या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे. या मंदिरात आपण आता पूर्ण आलेलो आहे व या ठिकाणी आपण हे मंदिर पाहून आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहे. आपण या ठिकाणी सौंदत्तीचा किल्ला पाहू शकतोय. असा भव्य दिव्य असणारा हा किल्ला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आता या सौंदत्तीच्या किल्ल्यावर आलेलो आहे. वर पाहू शकतो आपणाला गणेशपट्टी इथे पाहायला भेटत आहे. या सौंदत्तीच्या दरवाजावर असा हा आपण एंट्री करून आत चाललेलो आहे. खूप मोठा भव्य दिव्य असणारा हा सौंदत्तीचा किल्ला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो असं या ठिकाणी बांधकाम केलेला पाहायला भेटत आहे. व हे सर्व पाहून आपण आता किल्ल्याच्या मेन एंट्रन्समधून आत आलेलो आहे. या ठिकाणी असा हा किल्ला आहे. या ठिकाणी एक आपल्याला असा तलाव पाण्यास भेटत आहे. पाहू शकतो आपण हा तलाव पाहून आपण आता वरती जात आहे. हा सौंदत्तीचा किल्ला खूपच मोठा आहे. ठिकठिकाणी आपणाला या किल्ल्यावर चांगली सोय पाण्याची म्हणा बाकीची सोय केलेली आहे. या ठिकाणी एक अशी वस्तू पाण्यास भेटत आहे. त्याच्या बहुतेक मे बी शिलालेख असावा, परंतु तो नष्ट झालेला आहे. हे पाहून आपण आता या गडाच्या टॉपला म्हणजेच आपण बालेकिल्ला बोलू शकतो पण तिथं पोहोचत आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे सुद्धा सोय केलेली आहे. अशा प्रकारे आपले सुद्धा गडकोट संवर्धन झाले पाहिजेत ही एक अपेक्षा आहे. चला पाहू. तर ह्या सौंदत्तीमधील सिटीमधील हा किल्ला आहे. तालुका सौंदत्ती, जिल्हा बेळगाव या ठिकाणचा हा सौंदत्तीचा किल्ला आहे. पण आता या मंदिरात आत आलेलो आहे. असे हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या मंदिरात दर्शन घेऊन आपण बाजूचा आजूबाजूचा परिसर पूर्ण पाहणार आहे. पाहू शकतो आपण मंदिर आहे. सर्वोच्च भागावर आपणाला या ठिकाणी एक देवीचं मंदिर पाहायला भेटते. असं हे देवीचं मंदिर आहे. भव्य दिव्य खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. चला मंदिरात जाऊ आणि आपण बाकीचे अवशेष पाहून घेऊ. या ठिकाणी असं मंदिर आहे. मंदिर पाहून आपण आता पूर्ण मंदिर पाहिलेलं आहे.
व आपण आता परतीच्या खालचा जो किल्ला आहे तो पाहायला निघालेलो आहे. या ठिकाणी पाहू शकतो पिंड, गणेश पट्टीवर पिंड आहे. आता आपण सौंदत्ती किल्ला पाठीमागून पाहतोय. पाठीमागच्या बाजूनी व्यवस्थित असणारा हा किल्ला आज आपण पूर्ण एक्सप्लोअर करत आहे. या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला आलो नंतर आपणाला असे वास्तूंचे अवशेष पाहायला भेटत आहेत. घुमट वगैरे व्यवस्थित असणारे हा असा ह्या बाजूचा पाठीमागील बाजूचा भाग आहे. या भागाने आपण आता लास्ट बुरुजाकडे व आणखीन काही वास्तू आहेत का ते पाहत आहे. आपण समोरचं मंदिर आहे ते मंदिर करून आलेलो आहे व ते मंदिर करून आता या ठिकाणी खालच्या बाजूस एक वास्तू आहे ती पाहायला चाललेलो आहे. ती वास्तू पाहून आपण बाकीचे जे अवशेष किंवा काय आहे ते पाहत आहे. या ठिकाणी असं या बहुतेक दरवाजा असावा मे बी. पाहू शकतो आपण या ठिकाणी असा चोर दरवाजा आहे. बाहेर पडण्यासाठी हा चोर दरवाजा पाहून आपण आता पुढच्या बाजूस पाहत आहे. ती मागील बाजूस आपणाला असा एक बुरुज पाहण्यास भेटत आहे व या ठिकाणावरून आपणाला सौंदत्ती हे गाव पूर्णपणे पाहण्यास भेटत आहे. हे पाहू शकतो आपण सौंदत्ती गाव आहे व सौंदत्ती गाव आणि त्याच्या आसपासचा परिसर आपणाला या ठिकाणावरून स्पष्ट पाहायला भेटत आहे. असा हा बुरुज या ठिकाणी आहे. तर आपण हा बुरुज पाहून व या ठिकाणचे सर्व अवशेष पाहून पुढील भाग पाहण्यासाठी जाणार आहे. हे असं तो डॅम आहे आपण मगाशी पाहिला होता तो. या ठिकाणावरून पूर्ण लांबपर्यंतचा परिसर आपल्याला निहाळता येतो. या ठिकाणी खंदकसुद्धा आहे. हे असा पूर्णच खंदक आहे आणि हा एक बुरुज समोरचा पाहण्यास भेटत आहे. बुरुज पाहून झाल्यानंतर आपण आता जो समोरच्या बाजूस बुरुज आहे तोही पाहिला जाणार आहे आणि तो पाहून नंतर आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या ठिकाणावरून तो समोरचा जो डॅम आहे तो व्यवस्थित पाहायला भेटत आहे आपणाला. तसेच मंदिराच्या पाठीमागे 2 भव्य बुरुज आहेत तेही पाहायला भेटत आहेत. पूर्ण व्यवस्थित आपणाला तटबंदीवरून फिरता येते. त्याच्यामुळे हा पाहू शकतो हा बुरुज. आपण आता या बुरुजावर आलेलो आहे. पश्चिम बाजूचा हा बुरुज आहे. खूप मोठा बुरुज आहे हा सुद्धा. असा हा बुरुज या ठिकाणी पाहून आपण आता समोरचा जो बुरुज आहे तोही पाहणार आहे. हा असा बुरुज आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. खूप मोठा बुरुज आहे हा आणि हा परिसर. आता आपण त्या बुरुजावरून आलो होतो. त्या बुरुजावर आलेलो आहे फिरत सर्व बुरुज पाहत आपण अशा ह्या बुरुजावर आलेलो आहे. पाहू शकतो आपण भव्य बुरुज आहे हा सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने मेंटेन केलेला हा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपणाला. असा हा बुरुज आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व खालील बाजूस पाहिलं तर आपणाला तटबंदी किंवा त्या ठिकाणी अन्य कोणती वास्तू आहे ते पाहायला भेटत आहे. समोर पाहू शकतो खूपच वेगळीच बुरुज पाहून झाल्यानंतर आपण समोरच्या बाजूस अजून एक बुरुज आहे तो पाहून येत आहे. पाहू शकतोय आपण
खूपच चांगला हा सुद्धा बुरुज आहे. या शेवटच्या टप्प्यातील बुरुजावर आपण आता आलेलो आहे आणि सर्व किल्ला व्यवस्थित पाहून झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या ठिकाणी खालील बाजूस विहीर आहे, पाहू शकतो आपण. हे पाहून आपण आता गडाचा जो मुख्य बाले किल्ल्याचा भाग आहे टॉपचा, त्या ठिकाणी आलेलो आहे. तसं या ठिकाणचा भाग पाहण्यास भेटत आहे आपणाला. जंग्या या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. एक विहीर आहे, ही खूपच सुंदर अप्रतिम असणारी विहीर. खालील बाजूस एक आपणाला या ठिकाणी रूम पाहायला भेटत आहे. तो रूम पाहून आपण आता या ठिकाणी आलेलो आहे. असा खूप मोठा आणि चांगला मेंटेन केलेला हा किल्ला आहे, पाहू शकतो आपण. हा बुरुज पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे. गड पूर्ण पाहून आपला झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. असा हा किल्ला आपला आजच्या या दिवसातला आहे. व आता आपण हे पाहून पारसगड हा किल्ला पाहणार आहे. तोही खूप सुंदर किल्ला आहे. त्याही किल्ल्यावर आपण जाणार आहे. हा एक बुरुज पाहून आपण आता आपली गडफेरी पूर्ण करत आहे. हा भव्य बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपणाला. चला हा बुरुज पाहू. शेवटच्या टप्प्यातील या ठिकाणी तटबंदी पडलेली आहे. त्याच्यामुळे आपणाला जास्त गडफेरी करता येत नाही, परंतु जेवढंही शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता या बाजूच्या बुरुजावर आलेलो आहे, पाहू शकतो आपण. असा मार्ग या ठिकाणी आहे. या बुरुजावर येण्यासाठी आपणाला या ठिकाणी आहे. तर हा बुरुज आपण पूर्ण पाहिलेला आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला सौंदत्ती गाव पूर्ण पाहायला भेटत आहे व्यवस्थित. गिरिदुर्गमध्ये जरी असला तरी या किल्ल्यावर गाडी सहज येते. या गडाला असे बुरुज आपणाला पाहायला भेटत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असे हे बुरुज तटबंदी पाहायला भेटत आहे आपणाला. सुंदर असणारा हा गिरिदुर्ग समोर आपल्या गाव पाहायला भेटत आहे. या ठिकाणावरून आपणाला खाली उतरण्यासाठी पूर्ण व्यवस्थित अशा पायरी पाहायला भेटत आहेत, पाहू शकतो आपण. या ठिकाणावरून आपण पूर्ण गडफेरी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी आपणाला जायला शक्य आहे अशा सर्व ठिकाणी आपण गेलेलो आहे व हा गड पूर्ण पाहिलेला आहे. या ठिकाणावरून आता आपण आलेलो आहे. हा असा भाग आहे. मंदिरातून आपणाला वरती भुयारात जाण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग या ठिकाणी आहे व आपण वरच्या बाजूस जे वरच्या बाजूस दोन जे बुरुज आहेत ते आपण व्यवस्थित वरील बाजूने पाहू शकतो. हे मंदिर याही बाजूला आपणाला कोरीव शिल्प पाहण्यास भेटत आहे. हा असा बुरुज आहे या बाजूचा.
या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित भरपूर जाता येते आणि खाली जाण्यासाठी सुद्धा पायरी मार्ग आहे. हा असा या भागातील शेवटचा बुरुज आहे. या ठिकाणावरून सर्व भाग आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटतो. सौंदत्ती किल्ला. आपण आता या बाजूला एक बुरुज आहे, तोही आपण पाहत आहे. व आता आपली इथे गडफेरी पूर्ण झालेली आहे. हा पाहू शकतो. हा पाठीमागील बाजूस, मंदिराच्या पाठीमागील बाजूस दुसरा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे. असा या ठिकाणावरून परिसर पाहायला भेटत आहे आपल्याला. मगाशी त्या बुरुजावर गेलो होतो आपण. तर या ठिकाणी खाली उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे. वरील बाजूने मंदिराच्या वरच्या बाजूला तिथे 2 बुलर आहेत, त्या बाजूने आपला गड पाहून पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकतोय आपण. व आपली आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता आपण या ठिकाणचा गड पाहून पूर्ण घेणार आहे. असा हा आपला सौंदत्तीचा गिरिदुर्ग पाहून आपण पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. पाहू शकतोय आपण. या ठिकाणी एक वास्तू आहे, ती पाहत आहे आपण. सौंदत्ती किल्ल्यावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी अशी या किल्ल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि हा आपण असा भव्य दिव्य बुरुज या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. व आपण आता हा बुरुज पाहून पुढील लेहला जात आहे प्रवासाला. सौंदत्ती किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची घंटा येथे दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जसं समुद्रदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट किल्ले, हे सगळे किल्ले आपल्या चॅनलवर भेटून जातील. जसं की टेम्पल, केव्ज वगैरे जे पण पुरातन काळातलं, जुन्या काळातलं आहे ते सगळं आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.